जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। सर्वांनी सावधान मध्ये उभं राहायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। यानंतर धम्मध्वज वंदना होईल। आदरणीय एस साळवे सर यांना विनंती आहे, आपण धम्मध्वज वंदनेला सुरुवात करायची। आपण सर्वांनी जागेवर थांबायचं आहे। अनंत काल भोगते वज्र संघात पंचरंगी ध्वजाचा डॉक्टर बाबासाहेब यांना विनंती आहे, आपण पोस्टमध्ये थांबायचं आहे। यानंतर पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण होईल। मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेल, आपण या ठिकाणी जना तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना या ठिकाणी महामानवाचा पुतळा पुष्पहार अर्पण करत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी आदरणीय संजय चव्हाण साहेब यांच्या वतीनं महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन होत आहे। मी सगळ्यांना विनंती करेन, आपण स्टेजकडे यायचे आहे। ग्रंथालयात भेटतील, विविध ग्रंथात भेटतील, विविध पुस्तकात भेटतील, पुस्तकाच्या पानापानामध्ये भेटतील। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना जर समजून घ्यायचं असेल तर आपण वाचायला शिकलं पाहिजे। आपलं वाचन आघाड आणि प्रगाढ असायला हवं। जर बाबासाहेब खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण आपल्या आयुष्यात आपल्याला अनुसरायची असेल तर एकच हक्क नेहमी पुरवला की कुठलंही पुस्तक असेल ते पुस्तक आणून देण्यासाठी त्यांनी वाटेल त्या कष्ट घेतले। वेळ प्रसंगी मुलीचे बायकोचे दागिने त्यांनी विकले आणि त्यातून पुस्तक घेतलं। तर हा मंत्र मात्र आज आपण सर्वांनी घेतलं पाहिजे। आंबेडकरांना समजून घ्यायचं तर वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि ते आयुष्यात अनुसरलं पाहिजे। पुन्हा एकदा खाडे सर
या जयंतीला आज आपण सकाळपासून आवर्जून उभा राहिलात. अंदाजे किती भाविक व भक्त आले होते? सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भाविक म्हटल्याच्या नंतर त्याला आकड्यामध्ये मोजता येत नाही. त्यांच्या भावनांचा आदर करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी अनेक उपासक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर दुत्मल साहेब, आज आपण सकाळी बौद्ध वंदनाला आवर्जून उभा राहिलो येऊन, आणि इतक्या उन्हात इथे जनसमुदाय किती असेल अंदाजा? सर्वप्रथम 135व्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. तसं पाहिलं तर किती उपासक आलेले आहेत हे आपण आकड्यात बोलू शकत नाही. हे भावनेचा एक काय म्हणतात त्याला सन्मान आहे. या आंबेडकरांनी आमच्यावर केलेले उपकार हे आमचे वडीलच, आणि त्यांनी आम्हाला ह्या मोठ्या प्रयत्न बाहेर काढलेलं असल्यामुळे एक शब्दात गोष्ट आहे. त्यामुळं भावनांचा एवढा मोठा उद्रेक आणि त्या भावनांना काही तडा न जाऊ देता आकडा न सांगितलेलाच बरा, पण लाखोच्या संख्येने पर्यंत लोक गेलेले आहेत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी. परत एकदा मी माझ्या कुटुंबियातर्फे माझ्यातर्फे सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिंगाडे सर, आपण इथं पोलीस विभागामध्ये कर्तव्य बजावले. आपलं सर्व समाजाच्या लोकांचा आज बौद्ध वंदनाला सहभाग होता, आपण स्वतः डोळ्यांनी बघितले. आपलं याच्यावर काय म्हणणं आहे सर? बरोबर आहे. 135व्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळेसचा समाजामध्ये जे प्रतिसाद बघायला मिळाला आहे हे हा दिवसेंदिवस हा असंच वाढत जाणार आहे, आणि एवढ्या उन्हात पण लोकांनी या महावद्याला आपल्या हजेरी लावली हे खूप चांगली गोष्ट आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. सर, आपण बौद्ध महासभेचे अध्यक्ष, आपणास हे नियोजन आपण किती दिवसापासून आयोजित केलेलं आहे व किती लोक सहभाग झालेले आहे याच्यामध्ये? सर्वप्रथम 135व्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मच या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी कोटी जणांचा उद्धार झालेला आहे, आणि म्हणून प्रश्न असा आहे की किती भाविक या ठिकाणी आले. मित्र हो, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे अनुयायांची संख्या ही असंख्य अशी आहे. त्याचं एकच उत्तर आहे की असंख्य लोक या ठिकाणी आले आणि बाबासाहेबांना कोटी अभिवादन केलेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आमचे दिग्गज, त्यामध्ये डॉक्टर प्राध्यापक भिमरावजी खाडे सर, त्यानंतर सन्माननीय डॉक्टर दुत्मल साहेब आणि डॉक्टर असोसिएट फोरम, आणि या ठिकाणी आमचे मित्र शिंगाडे साहेब, आणि सर्वांनी त्या ठिकाणी तन मन धनाने भरभरून आता प्रतिसाद दिला, आणि त्यामुळे या ठिकाणी जनता ही अलोट जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपल्या प्रज्ञासूर्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वांनी तन्मन धनाने सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न 135व्या जयंतीनिमित्त आज उत्साह आणि आनंद अशा सर्व जाती समाजातील लोकांनी आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी या पटांगणात अफाट गर्दी केली होती. आदरणीय आमच्यासोबत ॲडव्होकेट रवी गायकवाड हे आपल्या सर्वांचा परिचय. नवनाथ मुजमुले, नागनाथ साळवे, संदेश शिंगोले, आचार्य. सर, आजच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण थोडंसं मार्गदर्शन करू. आज जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत आहे. असं आपला देश हा सगळा राजाचा, म्हणजे राजा इथं हुकूमत चालवत होता आपल्या देशामध्ये,
आज अशी परिस्थिती आहे, बाबासाहेबांच्या घटनेमुळे सामान्य माणूस सुद्धा राजा होऊ शकतो अशी परिस्थिती या भारतामध्ये झालेली आहे. म्हणून या भारताचे जेही दलित पीडित आणि मागासवर्गीय बहुजन लोक आहेत ते सत्ताधारी होत आहेत, हे केवळ बाबासाहेबांचं योगदान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं नाव आहे, जगामध्ये या नावाला किंमत आहे. त्यांच्या एका सहीमुळे करोडो लोकांचं जीवन बदललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकारच नव्हते, ते या भारताचे शिल्पकार होते. त्यांनी भारताच्या जडणघडणामध्ये, भारतीयाच्या प्रत्येक प्रगतीच्या जीवनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, स्त्रियांना समान अधिकार मिळाले पाहिजे. आज देशाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आज म्हणतात ज्युडिशियलमध्ये महिलांची संख्या कमी आहे, ज्युडिशियल महिलांची संख्या जास्त झाली पाहिजे. वकील संघामध्ये महिला निवडून येत नाहीत, वकील संघामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व पाहिजे. बार काउन्सिल महाराष्ट्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व पाहिजे, महिलांना समान हक्क पाहिजे. हे केवळ घटनेच्या समान अधिकाराचं तंतोतंत पालन आज होत आहेत. घटना 1947, 48, 1949 पासून अंमलबजावणी चालू आहे घटनेची. आणि आजपर्यंत स्त्रियांना समान अधिकार नाहीत. दलितांना त्यांचं जे वाटा पाहिजे होता तो वाटा अद्याप मिळालेला नाही. तरी या घटनेमुळे सामान्य जनतेची प्रगती होत आहेत. हेच बाबासाहेबांना श्रद्धांजली, आदरांजली आणि जयंतीच्या निमित्ताने सगळं समाज बांधवाला आणि सर्व भारतीयांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद सर, आपण आमच्या चॅनलशी आपला मनोगत व्यक्त केलं आहे. धन्यवाद सर. आपला परिचय. नवनाथ भोसमोले, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच ग्रामपंचायत. सर, आपण आज बौद्ध वंदनाला आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 135व्या जयंतीला दर्शन घेण्यासाठी आलंय. इथला जनसमुदाय बघून आपणास काय वाटलं सर? बुद्धारली कृतीमुळे जेव्हा तुझ्या जन्माला या महामानवाने या मुळाचा उद्धार केलेला आहे. आणि या महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम भीमसैनिक आणि या सर्व समाजाच्या घटकांनी या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केले. या महापुरुषांना माझ्याकडून आणून माझ्या सर्व गावकऱ्यांकडून जिल्हा परिषद कोटी कोटी शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. महाराष्ट्र जनतेचा आवाज, महाराष्ट्र पंचा माध्यमातून.